बेस्ट कंत्राटी कर्मचारी मुंबई 2 दिवसापूर्वी देवनार आगारात झालेल्या स्टार्टर म्हणजे प्रवर्तक आणि चालकामध्ये वादविवाद त्यानंतर हाणामारीमध्ये रूपांतर झालं। परंतु ह्या गोष्टी होत असताना नुसता हाणामारीच्या नाही शाब्दिक भाषा अनेक वेळ होतात, पण ज्या गोष्टी घडल्या आणि घडत आहेत घडणार आहेत भविष्यात ह्याच्यावर शासन तर लक्ष घालत नाही, बेस्ट प्रशासन लक्ष घालत नाही आणि कंत्राटदार लक्ष घालत नाही। कारण प्रत्येकाला फक्त पैसा प्यारा आहे। इथं कुठल्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचं काही घेणं देणं नाही, फक्त दिखावा चालू असतो आणि दिखाव्यासाठी समोर येतात आणि दिखावाच करत असतात। आज 4-4, 5-5 वर्ष झालं कुठल्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही संघटनेने न्याय दिलाय। मी मागच्या वेळेला सांगितलं त्यांनी पुरावे दाखवा, जेणेकरून आम्ही लढत असताना आम्हाला जाणून बुजून अडथळे आणणे, आम्हाला कायद्याने आमच्या बाजूने विजयाचं घोषित केलेलं असून सुद्धा जाणून बुजून आम्हाला अडथळे आणणे, आम्हाला फरक पडत नाही। आमची काय संघटनेनं आमचं युनियन नाही, आम्ही राजकीय लोक नाही, आम्ही सत्यानं चालणार, आमचा सत्याचा विजय 100% झाला आणि होणार भविष्यात। परंतु जे लोक आपल्या संघटनेचा ह्याचा विचार करून आम्हाला ज्या पद्धतीने कमेंट म्हणजे इतर गोष्टी बोलतात, त्यांना एवढं सांगायला तुमच्यापेक्षा खालच्या पातळीला जाऊन मी बोलू शकतो, पण आमचे तुमच्यासारखे संस्कार नाहीत। दुसरी गोष्ट, तुमच्या संघटनेने काय केले ते जगाला दाखवून द्यावे की आमच्या संघटनेने आमच्यासाठी हे केलंय, जेणेकरून आम्ही त्यांच्या पाठीचे आहोत। आणि झालेली जी घटना आहे देवनारमध्ये त्याचा आम्ही निषेधच करतो, जेणेकरून पहिलेपासूनच मी गेल्या वर्षापासून सेवानिवृत्त यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता, पण यांना सेवानिवृत्तवाल्यांना का ठेवायचा, यांना आतल्या सगळ्या खिडी माहीत आहेत म्हणून त्या गोष्टी त्यांना ठेवत आहेत। तरी पण आता 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी सांगितले की सेवानिवृत्तीला फक्त 3 महिने काम देणार, 3 महिन्यानंतर त्यांना घरी बसवणार। बघू आता अजून 1 महिना राहिला, याच्यावर काय निर्णय घेतात, जेणेकरून हे लोक जो स्टार्टर आहे जे प्रवर्तक आहे त्याने मारलं आहे आणि समजा ड्रायव्हरच्यातून चूक झाली असेल किंवा ह्याच्यातून चूक झाली असेल, जर ड्रायव्हरच्यातून चूक झाली असेल तर तुम्ही एवढी इमानदारी, तुम्ही तर कुठं काम केलं BST मध्ये सेवानिवृत्तवाल्याने, तुम्हाला वाटतं तुम्ही इमानदारीने काम केलेत का? तुमचा इतिहास, तुमची माहिती, इतिहास म्हणता येत ना, तुमची माहिती जर काढली ना, तुम्ही किती इमानदार होता BST मध्ये, तुम्ही इमानदारी किती ड्युटी किती तास केली आणि तुमचे काय रेकॉर्ड जर काढलं ना, बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यापेक्षा 50% खालच्या लेवलला तुम्ही जाणारे माणसं। आमचे बेस्ट कंत्राटी कर्मचारी जे आहेत ना, तरुण पिढी 100% 90% तर इमानदारीने काम करतात। राहिला तुमचा ना, तुमची जर रेकॉर्ड जर मी काढलं ना, माझे रेकॉर्ड पण आहे, मी काढतो असं बसत नाही। तुम्ही जे केलं ना, तुमचं रेकॉर्ड काय तुम्ही अजून पण तपासा आणि दाखवा जगाला मी किती इमानदारीने काम केलं आणि तुम्ही किती इमानदारी काम करा आणि तुम्हाला किती पगार होता आणि आमच्या पोरांना किती पगार आहे, या बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार होता। एवढे अधिवेशन झाले, त्यात बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी कुठल्याही राजकीय नेता बोललेला नाही। फक्त आता निवडणुका मागच्या जवळ आल्या त्यावेळेस ते झालंच नाही। आता आमदारकी निवडणूक तुम्हाला हे दिशाभूल करणार, तुम्हाला दाखवणार आम्ही असं करू, कोणी तुमच्यासाठी काय करत नाही, कोणी आवाज उठवत नाही, 4 महिने 2-3 महिन्यात तुम्हाला फक्त दिशाभूल करणार। तरुण पिढीने ह्या गोष्टीवर व्यवस्थित विचार करावा आणि जे सेवानिवृत्त आहेत त्याचा जर पाठपुरावा माझ्याकडे चालूच आहे, मी सोडलेलं नाही। कारण हे का आमची घरं चालत नाही, कारण तरुण पिढीची घरं चालत नाही, हे कमवून बसले आहेत आणि इथं येऊन एवढा रुबाब दाखवतात ना। अरे तुम्ही रुबाब दाखवतात ना, ज्यावेळी तुम्ही बेस्ट म्हणून मध्ये काम करत ना, तुमच्या तोंड्यावरच्या माशा उडत नव्हत्या आणि तुम्ही जे भ्रष्ट पद्धतीने काम करत होत ना, तुम्ही इमानदार तर ज्याने जे म्हणतात ना आम्ही बेस्टचं लय कल्याण केलं, त्याने दाखवून द्यावं की तिथं मी बेस्टमध्ये किती तास ड्युटी केली आणि किती इमानदारीने काम केलं आणि किती काय काय केलं, तुम्ही दाखवून द्यावं, मी मानतो तुम्हाला। कारण तुम्ही त्या पद्धतीत नाही, जो इमानदार माणूस आहे तो सेवानिवृत्त झाल्यानंतर परत येत नाही। जरी आला 100% त्याच्या घरावर संकट असेल, तो एखादाच 1% माणूस येऊ शकतो, 99% येत नाही। राहिली गोष्ट ज्यांनी मारहाण केली आता त्याला निलंबित केलेलं आहे, ते चांगली गोष्ट आहे। कारण आज आम्ही कामगार आयुक्त आमच्याकडे 3-3 पत्र आहेत ज्या गोष्टी केलेल्या आहेत। 4 वर्ष झालं कामगार आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक यांच्यावर कारवाई करत नाही। कारण सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्याला सांगतो की बेस्ट प्रशासन, महानगरपालिका, कंत्राटदार आणि कामगारांचे जेवढे अधिकारी यांचे सगळे साठलोट आहे,
हे एकमेकाला 100% वाचवण्याचा प्रयत्न करतात, गुन्हा दाखल होत नाही, यांच्या 100% साठलोट आहे. तुम्ही किती जर केलं तर जोपर्यंत रस्त्यावर उतरणार तोपर्यंत कोणी तुम्हाला काही देणार नाहीत आणि काहीच करणार नाहीत. आणि सेवानिवृत्त जेवढे बसलेले आहेत ह्यांना सगळ्या खिळी माहीत असल्यामुळे एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांचं सर्व कुटुंब एकदम व्यवस्थितपणे कमवून स्थिर झालेलं आहे. ह्यांना तुमचं काही घेणं देणं नाही, हे तुम्हाला समजत नाही. आणि जे लोक, आम्ही तर साधे कर्मचारी सामान्य माणूस असून आम्ही लढतो शासनाला यांच्या तुमच्यासाठी, परंतु आम्हाला जे बोलतात, जे संघटना 4-4 वर्ष यांच्या पिढ्याने पिढ्या गेल्यांचे काही कोण काही करत नाही तुमच्यासाठी, त्यांचं लय तुम्हाला कौतुक वाटते ना, त्यांचा एक तर पुरावा दाखवा तुमच्यासाठी काय केलं ते मी तुम्हालाही मानतो. राहिला प्रश्न तुमच्यासारखे आमच्यावर संस्कार नाही, तुम्ही घाणेरडं बोलायचं, मला बोलायचं पण नाही. फक्त जे आमच्या पाठीत खंजीर खुपसलेत ना, मी मागेही सांगितलं आमचा विश्वास व्यवहार आहे. वेळ तुमच्यावर येते, तुमचं जसं कुटुंब आहे तसं आमचं कुटुंब आहे. आम्ही आमच्या कुटुंबासाठी मागत आहोत. कारण तुम्ही डबल कमवून परत सुद्धा त्या खुर्चीवर तुमच्या कुटुंबाला कमी पडले म्हणून बसलेले आहेत, तसे आम्ही बसलेलो नाही, बसणार पण नाही. त्यानंतर जे आहे ते सत्य आणि सत्य राहणार. आणि देवनारमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यासाठी आमचे सर्व कमिटीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. येणाऱ्या भविष्यात आमचा पाठपुरावा चालूच आहे आणि चालू राहणारच. याचा सर्व बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचार करावा आणि कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता कुणालाही पाठिंबा देताना 10 वेळा विचार करा. वैयक्तिक गोष्टी का माझा घरचा विषय नाही, त्यात तुमचाच विषय घेऊन आम्ही भांडतोय. हे मगा सांगितल्याप्रमाणे या सगळ्यांचं साठवलोट आहे, तरी पण आम्ही भांडतोय, आम्ही भांडलोय आणि भांडत राहणार. ते कुणासाठी? बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी. अजूनही महानगरपालिका, बेस्ट प्रशासन, मुंबई मंत्रालय आणि कामगार आयुक्त यांना जाऊन माझ्या पाठपुराचा कधीही तुम्ही विचारू शकता. हे आपलीच लोक, तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवा तेच लोक अडथळा आणायला लागलेत, हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही फक्त आले की मुजरा साहेब मुजरा कुणाला करायचं हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. अजून करा मुजरा, आम्हाला काय घेणं नाही, आम्ही मुजरा कोणाजवळ करत नाही, आम्ही टाकलेल्या तुकड्यावर पुढे जगत नाही. म्हणून सावध व्हा. ज्यांना कोणाला वाईट बोला असेल ना, पहिला तू ज्याच्या मागं टाकलेल्या पुतळ्यात जगतो ना, तुम्ही त्यांना वाईट बोलायची हिंमत ठेव, मग मला बोलायला शिका. ही गोष्ट सांगतो, कारण तुझ्यात हिंमत नाही त्या समोरच्याला बोलायची, माझ्यात हिंमत आहे. वेळ आला तर मी त्याला सुद्धा सोडणार नाही, सोडत पण नाही. मी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश, जय हरी.